देशाची लोकसभेची विशेष अधिवेशन विशेष अधिवेशन 16, 17, 18 या 3 दिवसात पार पडलं. या अधिवेशनात 3 विधेयक, एक विधेयक होतं ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल 131 विधेयक जे होतं घटना दुरुस्तीचं, त्याचबरोबरीनं परिसीमन म्हणजे डिलिमिटेशनचं आणि युनियन टेरिटरीज ऑफ इंडियाचं बिल, 3 विधेयक या ठिकाणी त्यांनी आणले होते. दुर्दैवानं भाजपच्या मनासारखं करून घेण्यात त्यांना या 3 दिवसात शक्य झालं आणि त्याचं निश्चित दुःख आणि खंत ही सगळ्यांना आहे. पहिल्या दिवशीपासून स्पष्ट होतं की भाजपला कुठल्याही परिस्थितीत महिला आरक्षण येणाऱ्या 29च्या निवडणुकीला आणायचं नाही. 2023 साली महिला विधेयक मंजूर होऊन त्या ठिकाणी पडलं होतं. 2023 पासून 17 एप्रिल 2026 पर्यंत, सप्टेंबर 23 ते एप्रिल 26 पर्यंत त्यांनी त्याचा अध्यादेश नोटिफिकेशन जे काढायचं असते. एखादं बिल मंजूर झालेलं 23 ला बिल मंजूर झालेलं बिलाचं अध्यादेश सुद्धा, नोटिफिकेशन सुद्धा त्यांनी एप्रिल 17 रात्री उशिरापर्यंत काढलं नव्हतं, पाठीपर्यंत काढलं नव्हतं. आणि त्यामुळे त्यांना हा कुठल्याही परिस्थितीत महिला आरक्षण लोकसभेत विधानसभेत द्यायची जरास्त इच्छा नव्हती. ते स्वतःच त्यांनी ड्राफ्ट केलेलं जे बिल होतं, जे विधेयक होतं ते 23 ला मंजूर झालं. त्यात त्यांनीच स्वतः टाकून घेतलेलं की हे महिला आरक्षण लागू करायच्या अगोदर जनगणना झाली पाहिजे, त्यानंतर परिसीमन झालं पाहिजे म्हणजे डिलिमिटेशन झालं पाहिजे, मग येणार त्यानंतरच्या निवडणुकीत लागू. यांना जर खरोखर महिला आरक्षण लागू 29च्या निवडणुकीत करायचं होतं तर त्यांनी आतापर्यंत जनगणना संपवून डिलिमिटेशन करून हा मुद्दा मार्गी लावला असता.